पुण्यातील महिला सविता नाव बदललेलं आम्हाला तुळजापूरला भेटली होती. मी कुटुंब आणि मित्रांसह दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा आमची ओळख झाली होती. त्यानंतर सविताने माझ्या पत्नीला कॉलवरून बोलणं सुरू केलं. आमच्या घरी येऊन ती राहिली. माझ्या पत्नीला म्हणाली की मला भाऊ मानणार, पण त्यानंतर तिने जवळीक करण्यास सुरुवात केली. असे सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पुण्यात राहणाऱ्या आरोपी महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. चंदगड तालुक्यातील 47 वर्षीय व्यक्तीनं पुण्यातील कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका महिलेविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. तक्रारदार व्यक्तीनं म्हटलंय की महिला माझ्या घरी येऊन राहिली, माझ्या पत्नीबरोबर मला भाऊ म्हणाली आणि नंतर तिने जवळीक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिला निघून जाण्यास आणि परत न येण्यास सांगितले. त्यानंतर तिनं माझी माफी मागितली. मी तिला चंदगड स्थानकात सोडायला जात होतो. त्यावेळी ती म्हणाली मला वॉशरूमला जायचं आणि मी उघड्यावर जात नाही. मी तिला एका लॉजमध्ये जाण्यास सांगितलं. ती लॉजमध्ये रूममध्ये गेली. नंतर मला बोलवलं. मला म्हणाली मी उच्च न्यायालयात वकील आहे, मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीनं नोकरीला लावेल असे म्हणत माझा हात धरला आणि जवळ ओढू लागली. मी तिला नकार दिला. मी खाली येऊन थांबलो. त्यानंतर ती पुण्याला गेली. तक्रारीत या व्यक्तीने म्हटलंय फेब्रुवारीमध्ये 3 दिवस ती माझ्या घरी येऊन थांबली. पुण्याला गेल्यानंतर तिने माझ्या पत्नीला कॉल केला आणि म्हणाली की माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जाते. मी तुमच्या पतीला भाऊ म्हणून सोबत घेऊन जाणार आहे. कुंभमेळा भरला आहे, मला माझ्यासोबत पाठवा. माझ्या पत्नीने याला होकार दिला. 25 फेब्रुवारी रोजी मी पुण्यात आलो. त्यानंतर मी तिला स्वारगेट स्थानकात भेटली. एक मोबाईल दिला. मला तिच्या कोथरूडमधील घरी ती घेऊन गेली. मला सांगितलं की मैत्रिणीचा प्लॅन रद्द झाला, आपण दोघीच विमानाने जाऊ. त्यानंतर तिच्या बेडरूममध्ये मला झोपवलं. मला तिने काहीतरी प्यायलाही दिलं आणि माझ्याबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला. मी रागाच्या भरात तिथून निघून जात होतो तितक्या माझा हात धरला आणि म्हणाली की तू इथून गेला तर तुला इथेच काहीतरी करेल, मी सांगेन तसंच राहायचं अशी धमकी दिली, असंही या तक्रारीत म्हटलं गेलं आहे. तक्रारदारानं म्हटलं आहे की सावितानं मला मुंबई विमानतळावरून काशीला नेलं. मला म्हणाली की तू आता मला कब्जात आहेस, काही कुरकुर केली तर तुझ्या घरी जाऊ देणार नाही, तुझं कुटुंब उद्ध्वस्त करेल. मी देवदर्शनासाठी होकार दिला. ती मला एका पंडिताकडे घेऊन गेली. त्याने मला शनी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मला बळजबरी 3 दिवस तिथे ठेवून घेतलं. शरीर संबंध ठेव म्हणाली. माझ्याशी जवळीक करत होती. तर माझ्या पत्नीचा कॉल आला. यानंतर मी गावी आलो. मी माझ्या पत्नीला झालेला प्रकार सांगितला. पत्नीला सांगितलं म्हणून सविता माझ्यावर चिडली. माझ्या पत्नीने तिला कॉल करून झापलं. काही दिवस सविताने कॉल केला नाही. काही दिवसांनी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला आणि 2 लाख रुपये दे, नाही तर तुझे फोटो व्हायरल करेन, अशी बदनामी करेन आणि धमक्या देऊ लागली. त्यानंतर मी या प्रकरणी पोलिसांना तक्रार दिली, असं या व्यक्तीनं या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी महिलाविरोधात धमकी देऊन वसुली करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.